नित्य स्वामी दर्शन 17 जुलै. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अमावस्येची गडद रात्र होती. बुवांची बायको आणि वृद्ध आई झोपी गेल्या. मध्यरात्री बुवांनी निर्णय घेतला की आता जगण्यात काही अर्थ नाही. परमेश्वरानेच आपल्या अस्तित्वाला नाकारले तर आपण कशाला जगायचे. लोकांपासून, या जगापासून दूर जायचे या विचारांनी पेट घेतला आणि बुवांनी घराचा निरोप घेतला. गावाबाहेर खाजा पीराचा दर्गा होता. त्या पलीकडे मुसलमानांची स्मशानभूमी होती. तिथे एक डोंगर होता. तिथे बुवा गेले. गुहेत जाऊन बसले. माणसांची अजिबात वर्दळ नव्हती. सकाळ झाल्यावर ब्राह्मणाच्या बायकोच्या लक्षात आले की बुवा घरात नाहीत. वृद्ध आई चपापली. बुवांचा मानसिक तोल सुटला आहे हे दोघींना ठाऊक होते. स्वामी दरबारातच उभे करीत नाहीत ही बुवांची व्यथा दोघींना माहीत होती. संध्याकाळ झाली. रात्र झाली. दोघींचा धीर खचला. बुवांनी जीवाचे काही बरे वाईट करून घेतले की काय असे त्यांना वाटले. दुसरा दिवस उजाडला. दोघीही उपाशी होत्या. शेवटी दोघी रडत स्वामींपाशी गेल्या आणि आपली कहाणी स्वामींना ऐकवली. बुवा 2 दिवस झाले घरी आले नाहीत हे स्वामींना सांगितले आणि दोघी स्वामींच्या चरणांवर कोसळल्या. स्वामी सर्व काही जाणून होते. स्वामींच्या जवळ मोत्या कुत्रा होता. स्वामींनी मोत्याला हाक मारली आणि त्याला आज्ञा केली, जा पुराणिक बुवाला ताबडतोब घेऊन ये. मोत्या धावत निघाला आणि थेट डोंगरातल्या गुहेत आला. बुवांनी मोत्याला पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडून बोलावणे आले. बुवा स्वामींपाशी आले आणि त्यांचे चरण घट्ट धरले. बुवांना स्वामींनी जवळ बोलावले आणि म्हटले, घरी जा. बुवा स्वामींना नमस्कार करून बायको आणि आईबरोबर घरी गेले. सर्वांना खूप आनंद झाला होता. रात्री बुवांना स्वप्न पडले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागल्या जन्मी आपण कसाई होतो. खूप पशुवध आपण केला होता, परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा ब्राह्मण जन्म आपल्याला मिळाला. गेल्या जन्मातली पातक एवढी भयंकर होती की हा जन्म दारिद्र्यात आणि दुःखात गेला. बुवा सकाळी उठले आणि धावत धावत स्वामींपाशी गेले. स्वप्नाचा उलगडा झाला. पापे संपली होती. स्वामींनी बुवांना पुराण सांगण्याची आज्ञा केली. बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना धन्य वाटले. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामात दंग व्हा म्हणजे पापपुण्याचा हिशोब संपेल. फक्त देव अस्तित्व जाणवायला लागेल. ह्याचे महत्त्व तुम्ही जरा समजून घ्या. नामामुळे देहातले विचार संपतात. भावविश्व संपुष्टात येते. प्रपंचातले दुखरे संदर्भ कायमसाठी आपला निरोप घेतात. एवढी नामात ताकद आहे. नाम तुम्हाला भगवंतापाशी हात धरून नेते. भगवंत प्रकाशात तुमच्या मनातला घनदाट काळोख संपतो आणि तुमचे आयुष्य उजळून निघते. आनंदाचे सुखद वारे भोवती वाहू लागतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.